नागपूर शहरात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास गायछाप नामक कारखान्यासमोर हा प्रकार घडला। फिर्यादी तरुण चहाच्या टपरीजवळ उभा असताना वैभव वाघेला आणि त्याच्या 2 साथीदारांनी काळ्या रंगाच्या दुचाकीवर येत शिवीगाळ करत मारहाण केली। या हल्ल्यात आरोपी वैभव वाघेलाकडे लोखंडी चाकू असल्याचा आरोप असून त्याने फिर्यादीच्या मित्रावर दगडफेक केली आणि नंतर चाकूने हल्ला करण्यासाठी धाव घेतली। मात्र मित्राने पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला। त्यानंतर आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला हातबुक्कीने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीतून नमूद आहे। घनश्याम लखपती आहे आणि राणा नालसात तेलीपुरा। ॲक्च्युली काल रात्री मी नव्हतं, वस्तीतल्या मुलांचे फोन वगैरे आले होते, तर त्या मुलाच्या मागे चाकू वगैरे घेऊन धावलेले होते। ते भरडभुंजे म्हणून त्याचं नाव आहे। तर बेमतलबच म्हणजे एमडी चरस गांजा वगैरे हे पेतात आणि इथनं गाडी स्पीडमध्ये छोट्या मुलं 8 दिवस झाले। 8 दिवसा अगोदर तिथे छोटी मुलगी तुमच्या मागे होती खेळत, तर तिलासुद्धा तोंडाला कपडा बांधून तिच्यासोबत म्हणजे गैरव्यवहार करत होते, तिच्या छातीवर घेऊन ते केससुद्धा टाकली, परंतु पोलिसांनी तेव्हा ती केस नोंदणी नाही केली। तर त्याच्यामुळे त्यांची हिंमत वाढली। आज चरस गांजा घेऊन कोणाला मारणं, उद्या जाऊन ते हे वस्ती घाबरलेली आहे आणि घाबरल्यामुळे दहशत होती। तर सर्व वस्तीवाल्यांच्या 100 लोकांच्या सह्या करून आम्ही DCP सरासोबत दिल्या आणि CPला सुद्धा दिल्या। या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ॲप्लिकेशन क्रमांक 872/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 296, 115(1), 351(3) आणि 352 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत।